नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हे नाथा, सांगा बरे, हे दोघे सुंदर बालक मुनिकुलाचे भूषण आहेत की कुणा राजवंशाचे पालक आहेत, किंवा वेदांनी नीती म्हणून ज्यांचे गुणगान केले आहे ते ब्रह्मच या युगल रूपामध्ये आले आहे. माझे मन स्वभावतःच वैराग्यशील आहे, तरीही यांना पाहून ते असे मुग्ध होत आहे की ज्याप्रमाणे चंद्राला पाहून चकोर होतो. हे प्रभू, म्हणून मी तुम्हाला मनापासून विचारतो, हे नाथ, काहीही न लपवता सांगा. यांना पाहताच अत्यंत प्रेमवश होऊन माझे मन बळेच ब्रह्मसुखाचा त्याग केला आहे. तेव्हा मुनी हसून म्हणाले, हे राजा, तुम्ही योग्यच बोललात. तुमचे वचन खोटे असू शकणार नाही. जगात जितके प्राणी आहेत त्या सर्वांना हे प्रिय आहेत. मुनींची ही रहस्यमय वाणी ऐकून श्रीरामांनी मनातल्या मनात स्मित केले. जणू त्यांनी संकेत दिला, हे रहस्य उघड करू नका. तेव्हा मुनी म्हणाले, हे रघुकुल शिरोमणी, महाराज दशरथांचे पुत्र आहेत. माझ्या कामासाठी राजाने यांना माझ्याबरोबर पाठविले आहे. राम व लक्ष्मण नावाचे हे दोघे भाऊ रूप, शील आणि बल यांचे आगर आहेत. सर्व जगाला हे कळले आहे. यांनीच युद्धामध्ये असुरांना जिंकून माझ्या यज्ञाचे रक्षण केले. राजा म्हणाले, हे मुनिवर, तुमच्या चरणांचे दर्शन घडले हा माझा केवढा पुण्यप्रताप आहे, हे मी सांगू शकत नाही. हे सुंदर श्याम व गौरवर्णाचे दोघे बंधू आनंदालाही आनंद देणारे आहेत. यांचे परस्पर प्रेम अतिशय पवित्र व सुंदर आहे. मनाला ते खूप आवडते, परंतु बोलून दाखविता येत नाही. विदेहजनक आनंदाने म्हणाले, हे मुनिवर्य ऐका, ब्रह्म व जीव यांच्यासारखे यांचे स्वाभाविक प्रेम आहे. राजे वारंवार प्रभूंकडे पाहत होते. प्रेमामुळे त्यांचे शरीर पुलकित झाले होते आणि मनात उत्साह दाटला होता. मग मुनींची प्रशंसा करीत आणि त्यांच्या चरणी मस्तक ठेवून राजे त्यांना नगरामध्ये घेऊन गेले. सर्व काळी सर्व ऋतूंमध्ये सुखदायक असणाऱ्या एका सुंदर महालात राजांनी त्यांना उतरविले. नंतर सर्व प्रकारे पूजा सेवा करून राजांनी त्यांचा निरोप घेऊन ते आपल्या वाड्यात गेले. रघुकुल शिरोमणी प्रभू श्री रामचंद्रांनी ऋषींच्या बरोबर भोजन केले, विश्रांती घेतली आणि ते लक्ष्मणासोबत बसले. त्यावेळी दिवस एक प्रहर उरला होता. जनकपूर पाहण्यास जावे अशी लक्ष्मणाला प्रबळ इच्छा झाली. प्रभू श्रीरामांचे भय वाटत होते आणि मुनींच्या समोर संकोच वाटत होता, म्हणून तो स्पष्टपणे बोलून न दाखवता तो मनातल्या मनात हसत होता. अंतर्यामी श्रीरामांनी धाकट्या भावाच्या मनातल्या विचार ओळखला. त्यांच्या मनात भक्तवत्सलता जागी झाली. त्यांनी गुरूंच्या आज्ञेने मोठ्या विनयपूर्वक पण काहीशा संकोचाने हसत म्हटले, हे नाथ, लक्ष्मणाला नगर पाहायचे आहे, परंतु तुमच्या भीतीने व संकोचामुळे तो स्पष्टपणे बोलत नाही. जर तुमची आज्ञा असेल तर मी त्याला नगर दाखवून लगेच घेऊन येतो. हे ऐकून मुनीश्वर विश्वामित्रा प्रेमाने म्हणाले, हे राम, तुम्ही नीतिनियमांचे पालन करणार नाही असे कसे होईल? तुम्ही धर्माचे पालन करणारे आणि प्रेमवश होऊन सेवकांना सुख देणारे आहात. सुखनिदान तुम्ही दोघे बंधू नगर पाहून या. आपले सुंदर मुखदर्शन देऊन सर्व नगरवासियांचे नेत्र धन्य करा. सर्व लोकांच्या नेत्रांना सुखावणारे दोन्ही भाऊ मुनींच्या चरणकमलांना वंदन करून निघाले. वाटेत लहान मुलांच्या झुंडी त्यांचे अनुपम सौंदर्य पाहून त्यांच्या मागून निघाले. त्यांचे नेत्र आणि मन त्यांना पाहून मोहून गेले होते. दोघा भावांनी पितांबर परिधान केले होते. कमरेच्या दुपट्ट्याला भाते बांधले होते. हातांमध्ये सुंदर धनुष्यबाण शोभत होते. श्याम व गौरवर्णाच्या शरीरांना शोभेल अशी सुंदर चंदनाची उटी लावली होती. सावळ्या व गोऱ्या रंगाची ती सुंदर जोडी होती. त्यांची सिंहासारखी पुष्टमान व विशाल बाहू होते. विशाल छातीवर अत्यंत सुंदर मोत्यांच्या माळा होत्या. त्यांचे सुंदर लाल कमळांसारखे नेत्र होते. त्रिविध तापांपासून मुक्त करणारे चंद्रासारखे मुख होते. कानांमध्ये सोन्याची कर्णफुले होती. ती फार छान शोभून दिसत होती आणि पाहता क्षणीच पाहणाऱ्यांचे चित्त ते जणू चोरून घेत होती. त्यांची नजर फार मनोहर आणि भुवया सुंदर कमानदार होत्या. त्यांच्या कपाळावरील तिलक इतका सुंदर होता, जणू त्या शोभेवर उमटवलेली मोहर. मस्तकावर सुंदर चौकोनी टोप्या होत्या. केस काळे व कुरळे होते. दोन्ही भाऊ नखशिकांत सुंदर होते आणि संपूर्ण शोभा जेथे जशी हवी तशी होती. नगर पाहण्यासाठी दोघे राजकुमार आले होते. हे वर्तमान समजताच नगरवासी घरदार व कामधाम सोडून असे धावले जसे दरिद्री लोक खजिना लुटण्यासाठी धावत सुटतात.
स्वभावतःच सुंदर असलेल्या दोन्ही भावांना पाहून नगरवासी लोक नेत्रांचे पारणे फिटल्याचे वाटून सुखावले. तरुण स्त्रिया घराच्या खिडक्यांना डोळे लावून प्रेमाने श्रीरामचंद्रांचे रूप न्याहाळत होत्या. त्या आपसात मोठ्या प्रेमाने बोलत होत्या, हे सखी, यांनी तर कोट्यवधी मदनांचे सौंदर्य लुटून घेतले आहे. देव, मनुष्य, असुर, नाग आणि मुनी यांच्यामध्येही असे सौंदर्य कुणाचे असल्याचे ऐकिवात नाही. भगवान विष्णूंना 4 बाहू आहेत. ब्रह्मदेवांना 4 मुखे आहेत. शिवांचा भयानक वेश आहे आणि त्यांना 5 मुखे आहेत. हे सखी, किंबहुना या रूपाला उपमा देण्यासाठी कोणताच देव नाही. या किशोर अवस्थेमध्ये हे सौंदर्याचे माहेर असलेले सावळ्या व गोऱ्या रंगाचे किशोर हे सुखाचे निदान आहेत. यांच्या एकेका अवयवावरून शतकोटी मदनांना ओवाळून टाकावे असे आहे. आजच्यासाठी धन्यवाद.